नमस्ते, मी दीपाली मिसेस पोर्जलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. खूप दिवसानंतर ब्लॉग करते. ब्लॉग करण्याचं कारण असं की आम्ही एका छानशा ठिकाणी निघालो आहे. तर आता तुम्ही जर या एरियातले असाल तर तुम्हाला समजलं असेल की आम्ही कुठं निघालो आहे. तर नसाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे याची खात्री मी अगोदरच देते. आम्ही निघालो आहे आत्ता औंधला. औंधच्या यमाई देवीच्या मंदिराकडे निघालो आहे आता आम्ही. आणि इथे आहे म्युझियम, म्हणजे इथे पाठीमागच्या साईडला. आणि इथून आता आम्ही म्युझियमला मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा गेलो होतो. यावेळेस काही बघूया, आता जर वेळ मिळाला तर जाईन आणि गेलो तर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर सगळ्यात आधी तर आपण यमाई देवीच्या मंदिराकडे निघालो आहे. इथून पायऱ्या आहेत साधारण 400-450 पायऱ्या असतील माझ्या अंदाजाने, मला कन्फर्म माहिती नाही. ज्यांना कन्फर्म माहिती आहे ना त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांना त्याची माहिती मिळेल. मी म्हणजे कारवरपर्यंत नेली होती आणि रस्ता खूप छान झालेला आहे, त्यामुळे एवढी काही म्हणजे रिस्की नाही आहे इथे जाणं. आणि हे बघू शकता पुढे मंदिर आहे, खूप जुनं आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असं सांगितलं जातं, मी सर्च केला खूप त्याच्यामध्ये मला समजलं की 700-800 वर्ष जुनं आहे. पण माझ्या अंदाजे शिवाजी महाराजांच्या काळात किंवा महाराजांच्या अगोदरच्या काळामध्ये हे मंदिर उभारलं म्हणजे गेलेलं असेल कदाचित, मला नक्की माहिती नाही बरं का. मी उगाच चुकीचं सांगण्यापेक्षा ज्यांना माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही गेलो आहे मंदिरामध्ये आणि खूप छान मंदिर आहे. बाहेरून तुम्ही बघितलं अगदी एखाद्या किल्ल्याप्रमाणे ह्याची जी भिंत आहे ना साईडची, तर ती आहे. अगदी 9-10 बुरुज आहे तिथे आणि मंदिर खूपच सुंदर आहे. आणि बघू शकता दीपमाळा आहे दोन्ही बाजूने आणि खूप जुनं मंदिर आहे. आणि खूप म्हणजे ना एक आख्यायिकेप्रमाणे जो दख्खनचे राजा ज्योतिबा आहेत ना, त्यांनी औंधासुराचा वध करण्यासाठी या एरियामध्ये म्हणजेच औंधच्या या माळावरती किंवा डोंगरावरती आले होते. पण त्यांना एक म्हणजे त्यांची दिव्य शक्ती जी असते त्याच्यावरून त्यांना समजलं की याचा म्हणजेच औंधासुराचा वध हा आदिशक्तीच्या किंवा आदिमायेच्या हातानेच होणार आहे. त्यामुळे मग आदिशक्तीला देवा ज्योतिबांनी साथ घातली आणि मग आदिशक्तीने यमाई देवीचं रूप घेतलं आणि इथे औंधासुराचा वध केला. आणि इथे त्यांचं परत म्हणजे मंदिर उभारण्यात आलं. यमाई देवींचं इथे वास असतो असं म्हटलं जातं. आणि ही जी शिळा आहे ना, ही म्हणजे जी भिंत आहे ना त्या ह्याच्यातच एक दगडी शिळा आहे. आणि ते असं म्हटलं जातं की आपल्या ज्या इच्छा आहेत, जी पण आपली इच्छा आहे ती बोलून दाखवायची आणि ही शिळा फिरवायची. जर ही शिळा आपल्या हातून फिरली तर समजायचं की ती इच्छा आपली पूर्ण होणार आहे. आणि जर नाही फिरली तर तुम्ही समजून जा. तर असं म्हटलं जातं. तर मी पण ट्राय केला आणि मी व्हिडिओ मला शूट करता आला नाही कारण सगळे पुढे गेले आणि मी व्हिडिओ करण्याच्या नादात थोडंसं मागे राहिले होते. त्यामुळे मग मोबाईल पकडायला कोणी नव्हतं. मग थोडंसं तुम्हाला फक्त ती शिळा दाखवली आणि तिथे छान दर्शन झालं. आम्ही प्रसाद घेतला तिथे, जो की आम्ही म्हणजे घेतला होता. आणि थोडा वेळ बसलो. ओटी न्यायची राहिली होती त्यामुळे मग ओटी तिथून भरली. ओटी भरून देवीचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग पुढे आम्ही निघालो आहे. इथे पण एक मंदिर आहे. तर इथे ना भरपूर देवींचे मंदिर आहेत. इथे तलाव आहे. तर आता सगळ्यात आधी आम्ही तलावाकडे निघालो. इथे एक महाराजांचा मठ आहे. तर आता अगोदर तलावात जाऊन येतो आणि त्याच्यानंतर मठामध्ये जाणार आहे. हा नवीनच आहे. जेव्हा आम्ही याच्या अगोदर गेलो होतो ना, आयुष छोटा असताना 1-2 वर्षाचा असेल तेव्हा गेलो होतो. तर तेव्हा म्हणजे हे मठ वगैरे काही नव्हतं, मला तर काही आठवत नाही. आत्ता नवीन झालं आहे आणि हे तळ्याचं बांधकामसुद्धा सुरू आहे. त्यामुळे आता बघूया, आम्ही खाली जातो, मी आणि फौजी दोघेच, बाकी सगळे वरच थांबत आहेत. थोडेसे पाय वगैरे धुवून येतो कारण तलावात जाणं मस्त असतं आलं की. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे मठात. तर मठ खूप मस्त असा बांधलेला आहे आणि कुठल्या तरी महाराजांचा आहे. तर इथे लिहिले नाव, मी सांगते नंतर तुम्हाला. तर मठाचं बांधकाम एकदम ट्रेडिशनल वाडा पद्धतीने केलं आहे. खूप छान आहे. इथं खूप छान वाटलं, एकदम फ्रेश वाटलं इथे आल्यानंतर. आणि चला आता इथे दर्शन घेऊन झालेलं आहे. तर आतमध्ये बघा ते जे स्वामी आहेत त्यांचा फोटो आहे. त्याच्यानंतर यमाई देवीचा आहे
आणि त्याच्यानंतर हा जो आहे तो हॉल आहे. इथे पूजापाठ होत असेल, ग्रंथ वाचन वगैरे होत असेल. तर खूप छान आहे इथे मठ हा. आणि त्याच्यानंतर ना आम्ही पुढच्या मंदिरात गेलो. देवी मोकळाईचं मंदिर आहे हे. आणि इथे ना खूप सारे देवींची मंदिरं आहे, छोटी मोठी. आणि बऱ्यापैकी जे फौजींना आणि जे आईंना माहीत आहे त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो. आणि यमाई देवी किंवा औंधची जी ही भवानी देवी आहे ती आमची कुलदेवी आहे. कारण ज्योतिबा आमचा कुलदैवत असल्यामुळे भवानी देवीसुद्धा आमची म्हणजे आम्हाला जायला लागतं तिथून. किमान वर्षातनं 2 वर्षातनं तर आम्ही जातोच. तर नाही जमलं तरी जे मार्गावरती नारळ वगैरे फोडला जातो. तर चला आता यावर्षी म्हणलं की फौजींना वेळ होता, फौजींना घेऊन आम्ही निघालो. आणि इथे पण एक मंदिर आहे, खूप जुनं आणि खूप छान असं मंदिर आहे. तर आता इथे ना जो जुना औंध संस्थांचा जी म्हणजे महाराणी आहे त्यांचा वाडासुद्धा इथेच बाजूला आहे. त्यांनी आता थोडंसं बांधकाम नवीन केलेलं आहे. तर तिकडे त्या एरियामध्ये आता आम्ही जाणार नाही, नंतर जाणार आहे. तर आता सगळ्यात आधी इथे मंदिरात या देवीचं दर्शन घेऊ. आणि थोडंसं हा वाडा हे जे मंदिर आहे ना ते याच्या आतमध्ये ना खूप जास्त म्हणजे असं बघण्यासारखं आहे खूप सारं. हा जो इथून पुढचा भाग आहे ना तो पुढच्या पार्टमध्ये देते. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.